नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता 25 जुलैला वार आहे शनिवार, त्या दिवशी आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी असल्यामुळे आपण आषाढी एकादशीचा तर उपवास करतच असतो, कारण की ही वर्षातून एक वेळा येणारी एकादशी आहे. तर या एकादशीचा उपवास करत असताना घरामध्ये आपण कोणते पदार्थ खावे किंवा कोणते पदार्थ खाऊ नये याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते. म्हणजे ज्यांना उपवास असेल किंवा नसेल तरीही आपण कोणते पदार्थ खाल्ले नाही पाहिजे, तर ती माहिती आपण घेणार आहोत. आता जर एकादशीचा उपवास नसेल तरी पण तुम्ही एखादा पदार्थ खाल्ला तर आपल्याला एकादशीचं जे पुण्य आहे तर ते पुण्य मिळत नाही, जरी तुम्ही उपवास केला असेल किंवा नसेल केला तरीही. आणि बऱ्याच वेळा काय होतं की एकादशीचा उपवास करून पण आपण जर जे पदार्थ असे आहेत की ते चुकूनही खायचे नसतात, तर ते जर आपण खाल्ले तर आपल्याला एकादशीचं पुण्य हे मिळत नसतं. आपल्या आयुष्यामध्ये अडचणी सुरू होतात, संकटे मागे लागतात. तर त्याबद्दलचीच माहिती आपण आज घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण एकादशीचा तर उपवास करतच असतो, पण एकादशीचं महत्त्व बऱ्याच जणांना माहिती नसतं. कारण की कोणती एकादशीचं काय महत्त्व आहे. आता वर्षभरात ज्या एकादशी येतात त्या प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आषाढी एकादशीचं पण वेगळं महत्त्व आहे. आता आषाढी एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच की द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत कडक उपवास हा केला जातो. तर काही जण काय करतात की अन्न आणि पाणी वर्ज्य करत असतात, तर काही जण फक्त फळे, दूध आणि धान्य नसलेले जे पदार्थ आहेत तर ते खात असतात. मग द्वादशीच्या दिवशी हा जो उपवास आहे तर हा उपवास सोडला जातो. आता एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये म्हणा किंवा मंदिरामध्ये विशेष पूजा ही केली जाते. आता विशेष पूजा म्हणजेच की विठ्ठल आणि रुक्मिणीची ही पूजा केली जाते. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम म्हटले जाते, किंवा मग तुम्हाला दुसरा एखादा विष्णूंचा मंत्र जर येत असेल तर तो मंत्र मग जप केला जातो. त्याचप्रमाणे विठ्ठलांचे नामस्मरण केले जाते. तर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्तिकेयाने आषाढी एकादशीला पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरामध्ये भव्य तीर्थयात्रा ही भरली जाते, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आता विठ्ठलाचे जे भक्त आहेत, म्हणजेच की आता तसे तर सगळेच भक्त असतात सगळ्या देवांचे, पण जे वारकरी संप्रदायामध्ये मोडत असतात तर ती लोक विविध राज्यांच्या भागातून पायी प्रवास करत असतात. तर पायी प्रवास हा सगळ्यांना जमत नाही, त्यामुळे मग त्यांना वारकरी संप्रदाय असे म्हटले जाते. तर हा जो एक महाराष्ट्राचा प्रमुख उत्सव म्हणून खूप मोठ्या उत्साहाने हा साजरा केला जातो. तर वारकरी संप्रदायाची ही एक संस्कृती जपत असतात. तर ही संस्कृती जपत असताना आता आषाढी एकादशीला आपण देवशयनी एकादशी असेही म्हणत असतो. आता कॅलेंडरमध्ये ज्या साधारणपणे वर्षभर 24 एकादशी येत असतात आणि त्यापैकी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला जास्त महत्त्व दिलं जातं. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाला समर्पित म्हणून साजरी केली जाते. तर आता देवशयनी या शब्दाचा अर्थच असा आहे की जेव्हा देव भगवान विष्णू शयनी अवस्थेत प्रवेश करतात, म्हणजेच की गाढ निद्रा अवस्थेमध्ये असतात, तर या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागर म्हणजेच दुधाचा जो महासागर असतो त्यामध्ये मग शेष सर्पावरती गाढ निद्रा अवस्थेमध्ये प्रवेश करत असतात. तेव्हा मग याचे जे महत्त्व आहे तर ते खूप मोठं महत्त्व आहे. तर हा जो दिव्य विश्रांतीचा काळ असतो तर तो किती दिवस असतो, तर तो 4 महिने असतो, जो की कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी असते. तर या एकादशीला हा काळ संपतो, ज्याला आपण कार्तिकी एकादशी म्हणत असतो. तर या काळामध्ये आपल्याकडून जेवढे नामस्मरण, जप किंवा आध्यात्मिक साधना म्हणा किंवा तपश्चर्या, धार्मिक विधी करण्यासाठी हे जे दिवस आहे तर हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात. म्हणून मग या 4 महिन्यामध्ये सगळे शुभ कार्य म्हणा, देवांच्या सेवा म्हणा, हे करण्याला जास्त महत्त्व देत असतात. तर आपल्याला असे कोणते 5 पदार्थ आहेत की जे आपण चुकूनही खाल्ले नाही पाहिजेत. तर त्यामध्ये आता एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आता अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद, चंदन टाकून मग स्नान करायचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की आता जी लोक पायीवारी करत असतात तर ते तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करत असतात. तुमच्या घराच्या जवळपास जर तीर्थ ठिकाण असेल किंवा एखादी मोठी नदी असेल तर त्या नदीच्या ठिकाणी जाऊन तुम्ही आवर्जून स्नान करायचं आहे. म्हणजेच की तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य आपल्याला
मिळत नसेल तर त्यावेळेस मग आपण घरीच हळद आणि चंदन टाकून मग स्नान करायचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण गंगाजल टाकून पण स्नान करत असतो. त्याचबरोबर गोपदमची रांगोळी आवर्जून काढायचं आहे. तुळशी मातेपुढं म्हणा किंवा देवघरापुढं म्हणा किंवा दरवाजापुढे माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. त्याचबरोबर पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत तर ते देवांना तुम्ही आवर्जून परिधान करायचे आहेत आणि स्वतः तुम्ही पिवळ्या रंगाचेच वस्त्र परिधान करायचे आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला पदार्थ जो आहे तर ते तांदळाचे सेवन करायचे नाही. आता तांदळाचे सेवन म्हणजे आता व्रत जर तुम्ही करत असाल म्हणजे एकादशीचा जर तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरीही तांदूळ जे आहे तर ते पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. त्याचबरोबर तांदळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत तर ते चुकूनही एकादशीच्या दिवशी खायचे नाही. त्यानंतरची गोष्ट म्हणजे घेवडा. आता हा पण आजच्या दिवशी चुकूनही खायचा नाही. जरी तुम्हाला एकादशीचा उपवास नसेल तरीही चुकूनही खायचा नाही. ही भाजी जर खाल्ली तर संतान पिढा तयार होते, त्यामुळे मग ही भाजी एकादशीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे वारली. आता वारली हा एक गव्हाचा प्रकार आहे. जर तुम्ही उपवास करत नसाल तरीही वारली चुकूनही खाल्ली नाही पाहिजे. आता हा जो पदार्थ आहे तर हा पदार्थ प्रत्येक भागामध्ये असेलच असे नाही. ज्या भागामध्ये असेल त्यांनी मग हा नियम जो आहे तर तो नियम पाळायचा आहे. बऱ्याच जणांना हा प्रकार कशाचा असतो हे पण माहिती नाही, त्यामुळे मग याबद्दल तुमच्या इकडे नसेल तर तुम्ही हा नियम पाळू नका. तर कांदा असेल, लसूण असेल, हे एकादशीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. कारण की कांदा, लसूण हे जे आहे तर ते तामसिक पदार्थामध्ये मोडतात, त्यामुळे मग घरामध्ये चुकूनही हे पदार्थ एकादशीच्या दिवशी खाऊ नका. त्यानंतरची शेवटची गोष्ट म्हणजे वांगी. आता वांगी हे चुकूनही घरी बनवू नका, कारण की उपवास सोडताना पण बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये जर एखादी भाजी नसेल तर मग घरामध्ये ज्या भाज्या असतील तर त्या भाज्या मग बनवल्या जातात. त्यामुळे उपवास सोडत असताना वांग्याची भाजी चुकूनही बनवू नका, कारण की जरी तुम्ही एकादशीचा उपवास केलात आणि उपवास सोडण्यासाठी जर वांग्याची भाजी खाल्ला तर त्या उपवासाचं तुम्हाला पुण्य हे मिळणार नाही. त्याचप्रमाणे घरामध्ये आता एकादशी असल्यानंतर तर तामसिक पदार्थ बनवले जात नाहीत, तर मांस असेल, अंडा असेल किंवा इतर जे मांसाहारी पदार्थ आहेत तर ते घरामध्ये तर चुकूनही बनवले जात नाहीत. आता काही पदार्थ आपण जे आहेत तर ते जर खाल्ले तर त्याचा परिणाम काय होतो की आपल्याला भोगावा लागत असतो. त्यावेळेस आपल्याला समजत नाही की आपल्या आयुष्यामध्ये अडचणी सुरू होतात, संकटे मागे लागतात. त्यावेळेस आपल्याला असा प्रश्न पडतो की आपण देवांच्या सेवा करत असतो, उपवास तपास करत असतो, तरी पण आपल्या मागे का संकटे येत असतील असा सतत प्रश्न पडत असतो. पण कळत नकळत ह्या ज्या चुका आहेत तर अशा चुका आपल्याकडून घडत असतात. जरी तुम्ही उपवास नाही केला तरीही घरामध्ये या ज्या 5 भाज्या सांगितल्या आहेत तर या भाज्या घरामध्ये बनवल्या नाही पाहिजे. त्याचबरोबर कळत नकळत आपल्याकडून ज्या चुका होत असतात तर त्या चुकांचा आपल्याला वर्षभर जरी एकादशीचा उपवास नाही केला आणि या एकादशीचा जरी उपवास केला तरी मग त्याचं फळ आपल्याला मिळतं. जर आपल्याकडून चुका घडल्या तर मग चुकूनही त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, एकादशीच्या दिवशी झाडांची फांदी म्हणा चुकूनही तोडायची नाही, किंवा मग एखाद्या झाडाचं पानं असेल, आता तुळशीचे पानं तोडण्यासाठी तुम्ही मग आदल्या दिवशी तुळशीचे पानं तोडून ठेवू शकता, किंवा मग खाली पडलेलं एखादं पान असेल तर ते घेतलात तरीही चालेल. त्यामुळे काय होईल की तुम्हाला कोणतेही पाप लागणार नाही, त्याचं तुम्हाला उपवास केल्याचं पुण्य हे मिळेलच. त्याचप्रमाणे तुळशी मातेला स्पर्शही करत नाही, कारण की माता तुळशी जी आहे तर ते आपल्या हरींसाठी उपवास करत असते. जर आपण या चुका केल्या तर आपल्या उपवासामध्ये अडथळे येत असतात. म्हणूनच मग आपण उपवास केले तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टींची काळजी घेऊनच आपल्याला उपवास करायचा आहे. तर आता तुम्हाला माहिती समजलीच असेल की कोणते पदार्थ खाऊ नये. तर व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.